महाराष्ट्रातील जवळजवळ 1 कोटी लाडक्या बहिणींना जोरदार फटका. लाडकी बहीण योजना आता कायमची होणार बंद. फक्त याच महिलांना आता मिळणार महिन्याला 2100 रुपये. सरकारने घेतला अखेर सगळ्यात मोठा निर्णायक विषय हाती आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील महिलांना बसला जोरदार फटका. मित्रांनो, महत्वाची बातमी जाणून घेऊया. राज्य सरकारवरती खूप मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. राज्याच्या वेगवेगळ्या योजनांवरती या लाडक्या बहिणींचे पैसे खर्च होत आहेत, त्यामुळे जवळजवळ ही योजना कायमची बंद. सरकारवरती कर्जाचा डोंगर. काही महिलांनाच मिळणार लाभ. आता लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय सरकारने देखील सांगितलंय. तुमची आतली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की महिलांना पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी काय करायला हवं. राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत होता. मात्र आता योजनेबाबत मोठी कारवाई सुरू आहे. सरकारवर वाढत असलेल्या कर्जामुळे ही योजना कायमची बंद करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 1 कोटी महिलांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत मिळावी, घर खर्चात हातभार लागावा आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावरती दरमहा थेट आर्थिक मदत जमा केली जात होती. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या योजनेचा मोठा लाभ मिळत होता. मात्र अलीकडच्या काळामध्ये राज्याच्या आर्थिक स्थितीवरती मोठा ताण येत असल्याचे चित्र दिसत आहे. विविध कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि इतर खर्चामुळे सरकारवरती कर्जाचा मोठा बोजा वाढत असल्याचं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. याच पार्श्वभूमीवरती काही योजनांचा आढावा घेण्यास सरकारने सुरुवात केल्याचे समजते. त्यात लाडकी बहीण योजना देखील सगळ्यात अग्रस्थानी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार सर्व लाभार्थ्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचा विचार करत आहे. अनेक महिलांनी चुकीची कागदपत्र देऊन किंवा पात्रता नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी काही ठिकाणी समोर आल्या आहेत. त्यामुळे सरकारकडून योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळे सध्या लाभ घेत असलेल्या लाखो महिलांपैकी सुमारे 1 कोटी महिलांना या योजनेतून वगळले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात गेला तर अनेक महिलांच्या खात्यात येणारी नियमित आर्थिक मदत कायमची बंद होऊ शकते. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान सरकारकडून अद्याप योजना पूर्णपणे बंद करण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आर्थिक ताण लक्षात घेता योजना अधिक कडक नियमानुसार चालवण्याचा विचार सुरू असल्याचं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी नवीन पडताळणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र या चर्चेवरती नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते महिलांना आर्थिक मदत देणारी योजना बंद करणे योग्य नाही. महागाईच्या काळामध्ये अनेक गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेमुळे आधार मिळत आहे. त्यामुळे योजना बंद करण्याऐवजी सरकारने इतर पर्याय शोधावेत अशी सध्या सरकारला विनंती केली जात आहे. आता कोणकोणत्या महिलांचे पैसे कायमचे येत राहतील ते देखील आता आपण पाहूया. नेमकं काय सरकारला काय सांगायचंय, कोणकोणत्या महिलांचे पैसे कायमचे येणं बंद होणार आणि कोणकोणत्या महिलांना आता हे पैसे चालवणार या देखील सध्या सगळ्यात मोठ्या घोषणेचा सरकारने थेट पाडाच वाचलाय. मित्रांनो, राज्यामध्ये 2,40,00,000 महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये येत होते. मात्र सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये 2,100 रुपये देण्याची घोषणा केली गेली होती. मात्र घोषणा केल्याप्रमाणे महिलांना पैसे येत नसल्या कारणाने महिला देखील संतप्त होत्या आणि आता मात्र महिलांना 1,500 रुपयेच कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिला अतिशय प्रचंड संतापल्या आहेत. सरकारवरती देखील त्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे मित्रांनो, ज्या महिलांना आता पैसे कायमचे चालू राहतील त्या महिलांना नेमकं काय करायचंय, त्या महिलांनी मात्र स्वतः कुठेही सरकारी किंवा कोणत्याही कंपनीमध्ये स्वतः कामाला ती महिला नसावी. निमशासकीय शासकीय सेवेमध्ये बऱ्याच महिला असून त्यांनी देखील या सरकारचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा त्यांना ह्या योजनेचे पैसे आता मिळणार नाहीत. त्यांना देखील त्यातून वगळलेलं आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे ज्यांच्याकडे आता ट्रॅक्टर आहे त्यांचं देखील नाव या योजनेतून वगळल्यामुळे त्यांना देखील आता पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्याकडे बहुमजली इमारत आहे किंवा मोठा बंगला आहे, स्वतःचं घर आहे, तर त्यांना देखील या योजनेतून कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ज्यांच्याकडे स्कूटी आहे
या देखील महिलांना या योजनेतून कायमचं बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यामुळे या महिलांना मात्र जबरदस्त फटका बसलाय. ज्यांच्याकडे टँकर आहे किंवा टँकर ट्रक दोन मोठी वाहनं असतील तर त्या महिलांना देखील आता इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. तुमच्याकडे तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्ही योग्य अशी पावलं उचलू शकता, तुम्हाला काम करता येतं. यामुळे आता त्या महिलांचे पैसे देखील कायमचे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. मित्रांनो, ही गोष्ट सध्या लाडक्या बहिणीसाठी खूप महत्वाची. ज्यांच्याकडे व्यवस्थित कागदपत्र आहेत त्या सगळ्यांना मात्र पैसे कायमस्वरूपी चालू राहणार, असं सरकारने मोठा निर्णय घेतलाय.